ऐतिहासिक शपथविधी सोहळा होणार। महायुती सरकारच्या शपथविधीसाठी आझाद मैदानावर 5000 पोलीस तैनात राहणार। 2 दंगल नियंत्रण पथकांसह बॉम्ब शोधक पथकही तैनात असणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग जानेवारीत मोकळा होणार का, याकडे लक्ष। 22 जानेवारीला निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे निवडणुकांना दिली होती स्थगिती। चैत्यभूमी परिसरात पालिका आयुक्त भूषण गगराणींनी तयारीचा आढावा घेतला। 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दादरला येणार। अनुयायांना सेवा सुविधा देण्यासाठी पालिका सज्ज। 7 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68वा महापरिनिर्वाण दिन। भीम अनुयायी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात। मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुविधा पुरवण्यात आल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी विशेष बस फेऱ्या। 4 ते 7 डिसेंबर दरम्यान दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत बस फेऱ्यांचं आयोजन। महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी मध्यरात्री 12 विशेष लोकल धावणार। परळ, कल्याण आणि कुर्ला पनवेल स्थानकादरम्यान 12 विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार। पश्चिम रेल्वेच्या खार रोड इथे एलिव्हेटेड डेकची उभारणी। प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून उपाययोजना। पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांसह पोलिसांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह। पोलिसांना धमकी देणं, धक्काबुक्की करण्याच्या घटना। ठाणेकरांपुढे पाणी संकट। पुढील 4 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रातील संधीचे नवे दालन खुले। आरोग्य सेवा, अन्न प्रक्रिया, साहित्य विज्ञानासारख्या अनेक क्षेत्रांना चालना मिळणार। बेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेल्या 2 दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ। डिसेंबरमध्ये देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही, हवामान विभागाचा अंदाज। डेंग्यू हिवतापासाठी आता 59 रुपयात विमा। देशातील सर्वात मोठ्या वित्त तंत्रज्ञान कंपनी फोनपेची योजना। साताऱ्यात ढेबेवाडीहून पाटणच्या दिशेनं जाणाऱ्या टेम्पोने अचानक पेट घेतला। अहिल्यानगरमध्ये एसटीचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात। 2 जण गंभीर जखमी। पारनेरहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीचा ब्रेक फेल झाल्याची घटना। एअरपोर्ट जय मल्हार चंपाषष्ठी षडयात्र महोत्सवानिमित्त जेजुरी गडावर महापूजा संपन्न। अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयावर लॉंग मार्च। वसतिगृह प्रवेश आणि डीबीटीचे पैसे जमा करण्याची मागणी। नवी मुंबई एपीएमसी मध्ये महिलांची वादावादी। व्यापाऱ्याने एकच माल दोघांना विकल्यानं वाद। कांदा खरेदीसाठी आलेल्या महिलांमध्ये स्पेलिंग आली नाही म्हणून 7 वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण। अंबरनाथ मधला प्रकार। अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला। 28 नोव्हेंबरला घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही व्हायरल। परभणीच्या गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे यांच्या मंत्रिपदासाठी बंजारा समाजाकडून पूजा। बंजारा समाज बांधवांकडून पोहरादेवी मंदिरात आरती करत प्रार्थना। ऊसाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकवटली। चालू गळीत हंगामात पहिली उचल 3700 देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढण्याची मागणी। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढणार। दिव्यांगांच्या मेळाव्यात बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। दिव्यांगांना मोर्चासाठी तयार राहण्याच्या कडूंच्या सूचना। निवडणुकीत पराभव झालेल्या मुक्ताईनगरमधील रोहिणी खडसे, पाचोऱ्यातील वैशाली सूर्यवंशी आणि एरंडोलमधील डॉक्टर सतीश पाटलांचा फेरमत मोजणीसाठी अर्ज। धुळ्यात थंडीच्या कडाक्यात मोठ्या प्रमाणात वाढ। थंडीपासून जनावरांचं संरक्षण करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। नांदेड जिल्ह्यातील काही भागात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी। नंदुरबार बाजार समितीत व्यापारी नसल्यानं कांद्याचे लिलाव बंद। शेतकऱ्यांना फटका। गुजरात, मध्य प्रदेशमध्ये कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही आगारांमध्ये नादुरुस्त बसेसची संख्या वाढली। प्रवाशांना मनस्ताप। खराब बसेसचा एसटी महामंडळालाही फटका। नंदुरबार जिल्ह्यात नवीन 33 रुग्णवाहिकांचं तालुकानिहाय वाटप। रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार। नाशिकच्या लासलगावमध्ये नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून झालेल्या कांदा खरेदीत घोटाळा झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप। परभणीत सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण कायम। रब्बी पिकांसाठी धोक्याची स्थिती। तूर, हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। नांदेडच्या अर्धापूरमधील पानमळ्याची शेती धोक्यात। हवामान बदल व रोगराईमुळे पानमळे वाळले। शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा। जळगावच्या यावल तालुक्यात रब्बी हंगामाला सुरुवात। मात्र खरीपाची नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल।
भाव वाढल्यामुळे जालन्याच्या मार्केटमधून शेवगा गायब. थंडीचा जोर कायम असल्यानं भाजीपाल्यावर परिणाम. जालन्यात पहिल्यांदाच शेवग्याला 550 रुपये भाव. कोयना धरणातून कोयना नदीपात्रात 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयना नदीकाठच्या भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं पाणी सोडण्याचा निर्णय. धाराशिवच्या वर्गात सहाय्यक संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन. युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना कालावधी वाढवून द्या. प्रशिक्षणार्थींची निवेदनातून मागणी. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुण्याच्या भोर पंचायत समितीकडून दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन. दिव्यांगांच्या समस्या समजून घेत विविध विषयांवर मार्गदर्शन. पुण्याच्या भोरमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. ताणतणावामुळे होणाऱ्या आजार आणि व्यायामाच्या फायद्याबद्दल मार्गदर्शन. अहिल्यानगरमधील कोपरगाव सावळी विहीर महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू. स्थानिकांसह साई भक्तांना मोठा मनस्ताप. ठेकेदाराविरोधात नागरिक संतप्त. जालना शहरातील सीना नदीपात्रात अतिक्रमण. नदीपात्रात 30 ते 40 फूट बेकायदेशीर रुंदीकरण करत बनवला रस्ता. महापालिका प्रशासन बेखबर. नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजाविरोधात सर्वपक्षीय कृती समितीचं पोलिसांना निवेदन. नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. जालना शहरात हवा प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी. एअर क्वालिटी इंडेक्स 308 वर पोहोचला. प्रस्तुत करता प्राध्यापक मोटेगावकर सरांचे आरसीसी, महाराष्ट्राची डॉक्टर व इंजिनियर घडवणारी फॅक्टरी. पॉवर्ड बाय अभयचे जांभूळयुक्त जन्मवासम, मधुमेहींसाठी संजीवनी. हेडलाइन्सचे प्रस्तुत करता एसबीसी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. हमसे है पॉसिबल. महायुतीचे नेते आज दुपारी 3:30 वाजता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार. दरम्यान सकाळी 11 वाजता भाजपकडून विधिमंडळ गटनेत्याचं नाव जाहीर केलं जाणार. भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणींच्या उपस्थितीमध्ये आज भाजपा गटनेत्याचं नाव जाहीर होणार. गटनेता निवडीआधी भाजपच्या कोर कमिटीची सकाळी 10 वाजता बैठक. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण मुंबईमध्ये दाखल. मुंबई विमानतळावर प्रवीण दरेकरांकडून स्वागत. आमदार संजय उपाध्याय यांच्यासह राजेश पांडेंची उपस्थिती. वर्षा निवासस्थानी काल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक. दिल्लीमधल्या बैठकीनंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट. जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा. भाजपचा गटनेता ठरू द्या, मग चर्चा करू. आम्ही गृह खात्यावरचा दावा सोडलेला नाही. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकरांचं वक्तव्य. घोडं कुठेही आणलेलं नाही, रुसवे फुगवे नाहीत. पावसकरांकडून स्पष्टीकरण. फडणवीसांच्या भेटीसाठी काल वर्षावर एकनाथ शिंदे, उदय सामंत. महाजनांमध्ये बंद दाराआड चर्चा. महायुतीच्या संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सपाटा. 6 तारखेच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा एकनाथ शिंदेकडून आढावा. बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गुंजारेल. सध्याच्या नाट्यामध्ये शिंदेच्या मागे भाजपची मोठी शक्ती. मुंबईतल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मोदी, शाह आणि जेपी नड्डा उद्या शपथविधीला मुंबईमध्ये येणार. बावनकुळेंची माहिती. तर मंत्रिपदाचा निर्णय सर्वांना मान्य असेल. शिरसाटांची प्रतिक्रिया. उद्या मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार. भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार. तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ. Should I choose DevOps as a career route or should I go for SRE? Oh wait, even cloud engineer sounds interesting. But the demand for platform engineer roles is skyrocketing. If you're also feeling lost in the tech battle, then you aren't alone. Every software engineer faces these challenges when looking to choose their career path. Find your answers in this Scalar Masterclass, where we deep dive into the pros and cons of each of these roles. An industry expert will walk you through the core principles of DevOps and how it weaves a culture of continuous improvement in any organization. Moreover, you will learn the fundamentals of SRE with a focus on reliability and scalability. This session will also teach you how to work in a cloud-based environment with an emphasis on deployment and management. Don't keep your career on hold. Register on the link below. शेवटी जिंकला. नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बॅनरबाजी.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी द्या, अन्यथा कर्नाटकातील एकही मंत्री महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणेंचा इशारा. शपथविधी सोहळ्यामध्ये दिसणार एक है तो सेफ है ची झलक. 10,000 कार्यकर्त्यांना दिले एक है तो सेफ है आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट. सोहळ्याच्या वेळेला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. माहिती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राज्यामध्ये साधू महंत उपस्थित राहणार. उद्या आझाद मैदानावर माहिती सरकारचा शपथविधी. भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री देखील उपस्थित राहणार. नागपुरातील भाजपचे कार्यकर्ते माहितीच्या शपथविधीसाठी मुंबईकडे रवाना. माहितीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार असल्याची कार्यकर्त्यांची भावना. 7 आणि 9 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी. राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन मुंबईत होणार, सूत्रांची माहिती. तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 ते 23 डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये होणार. दिल्लीमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये काँग्रेस शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगामध्ये बैठक. काँग्रेसकडून मतमोजणीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप. नाना पटोले, अभिषेक मनु सिंघवींची हजेरी. जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलं. विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलले असते. रमाकांत आचरेकरांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरण प्रसंगी राज ठाकरेंचं वक्तव्य. रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं अनावरण. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आचरेकर सरांचं स्मृती स्मारक. सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण. 40 वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ, मंत्रिपदाची अपेक्षा. बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. 5व्यांदा निवडून आलोय, फडणवीसांकडे मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याचं लोणीकरांकडून स्पष्ट. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अंबरनाथमध्ये लागले बॅनर्स. शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत भोईरांनी लावले बॅनर्स. आपल्याच रूपात हवाय कॉमन मॅन, बॅनरवर आशय. धुळ्यामध्ये थंडीच्या कडाक्यात मोठ्या प्रमाणात वाढ. थंडीपासून जनावरांचं संरक्षण करण्याचं शेतकऱ्यांवर आव्हान. जनावरांची काळजी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. नांदेड जिल्ह्यामधल्या काही भागात संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नंदुरबार बाजार समितीमध्ये व्यापारी नसल्यानं कांद्याचे लिलाव बंद. शेतकऱ्यांना फटका. गुजरात, मध्य प्रदेशमध्ये कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 4ही आगारांमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा शिंदेंचा निर्णय झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. फडणवीसांच्या भेटीनंतर डीसीएम पद स्वीकारण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे. गृहऐवजी नगरविकास आणि आणखी एखादं महत्वाचं खातं मिळणार असल्याची ही माहिती आहे. उद्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसोबत 20हून अधिक मंत्रीही शपथ घेणार आहेत. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा TV9 मराठी. माहितीचे नेते आज दुपारी 3:30 वाजता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार. दरम्यान सकाळी 11 वाजता भाजपकडून विधिमंडळ गटनेत्याचं नाव जाहीर केलं जाणार. भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणींच्या उपस्थितीमध्ये आज भाजपा गटनेत्याचं नाव जाहीर होणार. गटनेता निवडीआधी भाजपच्या कोर कमिटीची सकाळी 10 वाजता बैठक. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन मुंबईमध्ये दाखल. मुंबई विमानतळावर प्रवीण दरेकरांकडून स्वागत. आमदार संजय उपाध्याय यांच्यासह राजेश पांडेंची उपस्थिती. वर्षा निवासस्थानी काल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक. दिल्लीमधल्या बैठकीनंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट. जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा. भाजपचा गटनेता ठरू द्या, मग चर्चा करू. आम्ही गृह खात्यावरचा दावा सोडलेला नाही. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकरांचं वक्तव्य. घोडं कुठेही अडलेलं नाही, रुसवे फुगवे नाहीत. पावसकरांकडून स्पष्टीकरण. फडणवीसांच्या भेटीसाठी काल वर्षावर एकनाथ शिंदे, उदय सामंत. महाजनांमध्ये बंद दाराआड चर्चा. महायुतीच्या संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सपाटा. 6 तारखेच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा एकनाथ शिंदेकडून आढावा. बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गुंजारे. सध्याच्या नाट्यामध्ये शिंदेच्या मागे भाजपची मोठी शक्ती. मुंबईतल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मोदी, शाह आणि जेपी नड्डा उद्या शपथविधीला मुंबईमध्ये येणार. बावनकुळेंची माहिती. तर मंत्रिपदाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, शिरसाटांची प्रतिक्रिया. उद्या मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार. भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार. तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार. सूत्रांची माहिती. माळशिरसच्या मार्कडवाडीमधील बॅलेट पेपरवरील निवडणूक प्रक्रिया रद्द. पोलिसांच्या विरोधानंतर मतदान प्रक्रिया स्थगित. पोलिसांच्या दडपशाहीमुळे नागरिकांमध्ये भीती. उत्तम जानकरांचा आरोप.
मार्कडवाडीमधील 100 ते 200 ग्रामस्थांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल. प्रशासनाचे आदेश डावलून फेरमतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल. मार्कडवाडीमधील खेळामागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टर माइंड, उत्तम जानकर या खेळातील फक्त प्यादे. भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंचा आरोप. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना काँग्रेसचा सलाम. मार्कडवाडीमध्ये पेटलेली ठिणगी उद्या वणवा होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. संध्याकाळी 5 नंतर मतदान वाढल्याचा आरोप